रसिक हो नमस्कार. सुश्री फाउंडेशनतर्फे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपल्याबरोबरचे ऋणानुबंध अधिक दृढ करणारा उपक्रम म्हणजे ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकातील ललित लेखांचे वाचन. भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आणि महेंद्र वाघ लिखित पुस्तकातील या ललित लेखाचे नाव आहे प्रेयस की श्रेयस. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाचा मानदंड समजल्या जाणाऱ्या संगीतकार शंकर जयकिशन या जोडीमधल्या शंकर यांची एक मुलाखत मला एकदा ऐकायला मिळाली होती. मुलाखत घेणाऱ्यानं शंकरजींना प्रश्न विचारला, आपलं संगीत लोकांना नेहमीच भावतं. लोकांना भावेल असं संगीत सातत्यानं आणि दीर्घकाळ तयार करणं आपल्याला कसं शक्य झालं? यावर सुमारे 25 वर्ष उत्तम कामगिरी करत सातत्यानं यशाच्या शिखरावर विराजमान असलेल्या शंकर यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक होतं. ते म्हणाले, लोकांची आवड समोर ठेवून आम्ही काम करत नाही. ज्या वेळेला एखादं गीत हातामध्ये येतं तेव्हा इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ह्या गीतासाठी उत्कृष्ट संगीत काय असू शकतं एवढाच विचार आम्ही करतो आणि आमचं सांगीतिक ज्ञान पणाला लावून ते काम आम्ही पूर्ण करतो. हे असं जेव्हा होतं तेव्हा लोकांना ते आवडतंच असा आमचा अनुभव आहे. केवळ लोकांना आवडतं हेही बऱ्याचदा गृहीतकच, पण म्हणून गुणवत्तेशी अक्षम्य तडजोडी करून मिळणाऱ्या तात्पुरत्या लाभांना चटावलेल्या सगळ्या तथाकथित कलाकारांनी शंकरजींच्या ह्या वाक्यावरती सखोल चिंतन करायला हवं. लोकांना काय वाटेल यापेक्षाही श्रेयस्कर काय आहे हे अधिक महत्त्वाचं आहे, नाही का? अधिक व्यापक स्तरावर विचार केला तर लक्षात येतं की जी गोष्ट प्रिय वाटते ती हितकारक असेलच असं नाही. आणि दुसऱ्या बाजूला जी गोष्ट हितकारक म्हणजेच श्रेयस्कर असेल ती वरकरणी न आवडणारी असू शकते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर हे नेहमीच पाहायला मिळतं. श्रेयस म्हणजेच हितकारक गोष्टींपेक्षा प्रेयस म्हणजेच प्रिय वाटणाऱ्या गोष्टींचं आकर्षण तुलनेनं अधिक असतं. उदाहरण द्यायचं झालं तर पालेभाज्या, कडधान्य या अन्नपदार्थांपेक्षा फास्ट फूड आपल्याला अधिक आकर्षक वाटतं. पण कुठलाही डॉक्टर हां आता फास्ट फूड करा चालू जोरात असा सल्ला कधीही देणार नाही. सेवा सुविधांच्या बाबतीत सुद्धा चित्र असंच आहे. सेवा उत्तम आहे की नाही हे ठरवण्याचे निकष सामान्यतः अत्यंत उथळपणे वापरले जातात. स्वस्त सेवा, झटपट सेवा याच निकषांच्या आधारे सेवा सुविधांचं मूल्यमापन होत असतं. अर्थात स्वस्त आणि झटपट म्हणजेच एका परीनं प्रेयस सेवा ही दरवेळेला सर्वोत्तम म्हणजेच श्रेयस असेलच असं नाही. त्यातही इतर सगळ्या बाबतीत एक वेळ ठीक आहे, पण वैद्यकीय सेवांच्या बाबतीत तर फार सावध राहण्याची आवश्यकता असते. जनकल्याण रक्तपेढीमधनं विविध रुग्णालयांना रक्तघटकांची सेवा देत असताना हा प्रेयस श्रेयसचा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. रक्तपेढीच्या वतीनं अनेक रुग्णालयांमधनं डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गामध्ये किंवा वर्ग झाल्यानंतर होणारी प्रश्नोत्तरं खूप वास्तवदर्शी असतात. अशाच एका रुग्णालयामध्ये रुग्णालयाचे डॉक्टर आणि रक्तपेढीच्या डॉक्टर माधुरी बर्वे यांचा झालेला एक संवाद माझ्या चांगला लक्षात राहिलेला आहे. या रुग्णालयातला प्रशिक्षण वर्ग उत्तम पार पडला आणि नंतर कॉफी घेण्याच्या निमित्तानं आम्ही तिघेजणं एकत्र बसलो होतो. रुग्णालयाचे डॉक्टर बोलता बोलता म्हणाले, मॅडम हे सगळं ठीक आहे, म्हणजे जनकल्याणच्या गुणवत्तेबद्दल काही शंकाच नाही आहे. पण एक प्रश्न आमच्या परिचारिका नेहमी आम्हाला विचारतात. कोणता? डॉक्टर बर्वे यांनी काहीशा उत्सुकतेनं आणि काहीशा चिंतेनं विचारलं. मीही जरा सावधच झालो. तो असा, ते डॉक्टर पुढे बोलू लागले, यापूर्वी आमच्याकडे अन्य एका रक्तपेढीमधनं रक्तघटक येत असत. त्यावेळेला रक्त मागवण्यासाठी त्या रक्तपेढीच्या कुरिअर कर्मचाऱ्याकडे रुग्णाचा रक्त नमुना आणि रक्त मागवण्याचा अर्ज दिल्यानंतर तो अर्ध्या तासाच्या आतच आवश्यक तो रक्तघटक इथे आणून द्यायचा.
पण आता मात्र या कामासाठी खूप जास्त वेळ लागतो असं आमच्या परिचारिकांचं निरीक्षण आहे. हं, अच्छा. डॉक्टर बर्वे आत्मविश्वासपूर्वक बोलू लागल्या. डॉक्टर, आपल्या परिचारिकांना धन्यवाद द्यायला हवेत. ते आशा करता की त्यांनी हे निरीक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पण या संदर्भात मला एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की जेव्हा रुग्णाचा रक्त नमुना रक्तपेढीच्या मुख्य प्रयोगशाळेमध्ये पोहोचतो, त्या क्षणानंतर त्या रुग्णासाठी रक्तपिशवी वितरित होईपर्यंत नेमका किती वेळ लागायला हवा हे ठरतं ते मधल्या कालावधीमध्ये होणाऱ्या अत्यावश्यक प्रक्रियांवरनं. रुग्णाचा रक्त नमुना रक्तपेढीनं मागवण्याचं कारणच मुळामध्ये असं असतं की तो रक्तदात्याच्या रक्ताशी जुळवून बघता यावा. म्हणजेच असं की रुग्णाला हे रक्त दिल्यानंतर त्याच्या शरीरातल्या रक्तावरती याचा काय परिणाम होऊ शकतो याची एक छोटी रंगीत तालीमच रक्तपेढीमध्ये करून बघितली जाते. यालाच आम्ही रक्त जुळवणी, क्रॉस मॅचिंग असं म्हणतो. यासाठी रक्तदाता आणि रुग्ण या दोघांचेही रक्त नमुने एका यंत्रामधनं सेंट्रिफ्यूज करावे लागतात, फिरवावे लागतात. त्यातल्या पेशी म्हणजेच सेल्स आणि रक्तरस म्हणजेच सीरम हे वेगळे करावे लागतात. त्यांना काही काळ तापमान नियंत्रकामध्ये, इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागतं. यानंतर ही रक्तजुळवणी होते. याखेरीजही रक्तदाता आणि रुग्ण या दोघांचेही रक्तगट पुन्हा एकदा तपासून पाहणं, त्यातल्या प्रतिकारकांची, अँटीबॉडीजची तपासणी हेही सगळं केलं जातं. या सगळ्या प्रक्रिया अर्थातच रक्तसंक्रमणादरम्यान रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरताच करायच्या असतात. रक्तपेढी तंत्रज्ञाकडे अन्य काहीच काम नाही असं गृहीत धरलं तरीसुद्धा या सगळ्या प्रक्रियांना किमान 45 मिनिटं लागतातच. शिवाय जाण्या येण्याचा वेळ निराळाच. त्यामुळेच रुग्णाचा रक्त नमुना घेऊन जर अर्ध्या तासाच्या आतमध्ये कोणी रक्तपिशवी पोचवत असेल तर खरं म्हणजे आपणच त्याला जाब विचारायला हवा. कारण रक्तजुळवणीशी संबंधित महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये शॉर्टकट्स घेतल्याशिवाय किंवा त्या प्रक्रियाच वगळल्याशिवाय इतकी झटपट सेवा कशी देता येईल? आणि रुग्ण सुरक्षेशी कधीही तडजोड करायची नाही असं जनकल्याण रक्तपेढीनं तरी निश्चितपणानं ठरवलेलं आहे. हे सगळं ऐकून ते डॉक्टर विचारमग्न झाले आणि म्हणाले, बापरे, हे तर फारच गुंतागुंतीचं आहे. बरं झालं आपण या संदर्भात बोललो ते. अन्यथा झटपट सेवेकडे तर कुणीही आकृष्ट होऊ शकतं. पण मॅडम, काही रुग्णांना तातडीनं रक्त देण्याची गरज असते. अशा वेळेला काय करायला हवं? अगदी योग्य प्रश्न विचारला डॉक्टर. डॉक्टर बर्वे उत्तरल्या. आमच्याकडे येणाऱ्या रक्तघटकांच्या मागण्या आम्ही सामान्यतः 3 श्रेणींमध्ये विभागतो. सामान्य, रेग्युलर मागणी, जलद, अर्जंट मागणी आणि तातडीची म्हणजेच इमर्जन्सी मागणी. सामान्य मागणीमध्ये शस्त्रक्रियेच्या पुरेशा वेळेआधी रुग्णाचा रक्त नमुना आमच्याकडे येतो आणि जुळवणी करून आम्ही त्या रुग्णाच्या नावे ती रक्तपिशवी ठेवून देतो. रुग्णालयामधनं डॉक्टरांनी सूचना दिल्यानंतर ही रक्तपिशवी वितरित केली जाते. जलद मागणी जेव्हा येते तेव्हा बहुधा रुग्णावरती शस्त्रक्रिया चालू असते. अशा वेळेला आमच्या हातातली अन्य कामं बाजूला ठेवून कमीत कमी वेळामध्ये रक्त जुळवणी करून आम्ही रक्तपिशवी वितरित करतो आणि तातडीच्या मागणीमध्ये मात्र काही अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगी त्वरित रक्तघटक मिळवून रुग्णाचा जीव वाचणं गरजेचं असतं. अशा वेळेला रक्त जुळवणी न करता सुद्धा रक्त देता येऊ शकतं, कारण जुळवणी न केल्यामुळे झालेल्या त्रासावरती नंतर उपचार करता येऊ शकतात. मात्र आधी रुग्णाचा जीव वाचणं हे जास्त महत्त्वाचं असतं. पण जुळवणी न करता फक्त रक्तगट तपासून रक्त वितरित करा अशी स्पष्ट सूचना रुग्णालयातल्या डॉक्टरांनी रक्तपेढीच्या डॉक्टरांना देणं आवश्यक असतं, कारण हा निर्णय रुग्णालयाचे डॉक्टरच घेऊ शकतात. मात्र बहुतांश रक्तसंक्रमणाच्या वेळेला रक्त जुळवणी ही केली जातेच, किंबहुना रुग्णहित लक्षात घेता ती करायलाच हवी. रुग्णाला काही होणार नाही हे गृहीत धरून रक्त जुळवणीमध्ये शॉर्टकट्स घेणं हे मात्र रुग्णावर निश्चित अन्यायकारक आहे. या विश्लेषणावरती त्या डॉक्टरांनी समाधानपूर्वक मान हलवली आणि आमची ही चर्चा एका चांगल्या वातावरणामध्ये संपली. या प्रसंगानंतर आमच्या प्रशिक्षण वर्गामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही आग्रहानं मांडायला सुरुवात केली, कारण अशा शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात
आणि प्रशिक्षण वर्गाचं व्यासपीठ तर याकरताच आहे. एकंदरीतच प्रेयस की श्रेयस हा निरंतर चालू राहणारा संघर्ष आहे. मात्र गीताला श्रेयस्कर असा स्वरसाज चढवून सुद्धा ते गीत प्रेयस होऊ शकतं, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळेच जे श्रेयस आहे त्यावर ठाम राहून ते प्रेयसही कसं ठरेल, यासाठीच आमचे प्रयत्न निरंतर चालू आहेत. यातनंच चांगले परिणाम मिळतील यावर आमचा दृढ विश्वास आहे.